18 ऑक्टोबर 2025ची ती तारीख होती. सकाळचे साधारणतः 9:30 वाजलेले होते. क्लास सुरू होऊन फक्त अर्धा तासच झालेला होता. स्वाती नावाची पोरगी अचानक ओरडायला लागली. पोटात दुखायला लागलं. शिक्षक तिच्यापाशी गेले तोपर्यंत ती बेहोश झालेली होती. सगळ्या क्लासमध्ये हाहाकार पसरला. अचानक डॉक्टरांपाशी घेऊन गेले. त्यावेळेला डॉक्टर म्हणले की ही पोरगी कोणाची आहे आणि अशी कशी पोरगी? हे शिक्षक म्हणाले, काय झालं? डॉक्टरांनी त्यांना पूर्ण गोष्ट सांगितली. त्यावेळेला त्या शिक्षकांनी स्वातीच्या घरी फोन केला आणि त्यांना बोलवून घेतलं तिथं. स्वातीचे आई वडील त्या ठिकाणी आल्यानंतर म्हणाले की काय झालं आमच्या पोरीला? शिक्षकांनी स्वातीच्या वडिलांच्या कानाखाली लावली आणि म्हणाले की तुमच्या पोरीवर तुम्हाला लक्ष द्यायला येत नाही का? आता मॅटर सिरियस झालेला होता. तिच्या वडिलांनी विचारलं काय झालं? त्यावेळेला शिक्षकांनी सांगितले की हिच्या गुप्तांगामधून 3 कोंडोम निघालेत. तर कसलं तुमचं पालन आहे? पोरीला कसे सांभाळताय? कुणी गेले? कसे केलं? काय समजलं नाही का तुम्हाला? त्यावेळेला ते स्वातीला घरी घेऊन गेले आणि तिच्यासोबत विचारणा केली की नेमकी काय घटना आहे? काय प्रकार आहे? त्यावेळेला स्वातीने जे सांगितलं ते तुम्हाला मी सांगतो. खूप भयानक अशी घटना आहे मित्रांनो. पूर्ण व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर नमस्कार मित्रांनो. या घटनेची सुरुवात होते 2022 पासून. 2022 मध्ये स्वातीने 10वी पूर्ण केलेली होती. आता तिला 11वी मध्ये ॲडमिशन घ्यायचं होतं. तर कुठल्याही कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकली असती. तसं तिला काही पैशाची अडचण नव्हती. मोठ्या घरातली, श्रीमंत घरातली, शेतकऱ्याची पोरगी, गावामध्ये राहणारी, गावामध्ये दबदबा. तिला कॉलेजला जायला, शाळेला जायला एक सेपरेट एक BMWची गाडी होती. तिला एक ड्रायव्हर, तिच्यासाठी एक नोकरानी कायम गाडीमध्ये असायची. एवढी श्रीमंत पोरगी. पण या स्वातीवरती एक बंधन होतं की तू कुठल्याही पोरासोबत बोलायचं नाही, कारण आमची समाजामध्ये इज्जत आहे. तू जर काय घोटाळा केला तर आमची इज्जत जाईल. स्वातीच्या आईने तिला उदाहरण दिले होते की तुझी बहीण बघ, तुझी बहिणी साधारणपणे राहिली, आता बघ एका मोठ्या व्यवसायावाल्यासोबत लग्न लावून दिले, कशी सुखी आहे. तू ही नीट राहिली तर तुझंही तसंच करू आपण, चांगला आयुष्य जाईल. स्वातीला पहिल्यापासून असं बोलल्यामुळे स्वाती पूर्णपणे निरागसपणे राहत होती. कुठल्याही पोरासोबत तिचा संपर्क नव्हता. आता या स्वाती आता या स्वातीला कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं होतं. त्यावेळेला तिचे वडील म्हणले की कुठेही ॲडमिशन घे, तुला काही बंधन नाही. पण स्वाती म्हणाली की मला तुमच्यापासून दूर राहणं होत नाही. मी आपल्या तालुक्याच्या ठिकाणी एक चांगलं कॉलेज आहे त्या ठिकाणी ॲडमिशन घेते. स्वाती पण अभ्यासात हुशार होती बरं का. सहजपणे तिला ॲडमिशन भेटून गेली. तिथं वगैरे डोनेशन वगैरे काही भरावं लागलं नाही. तसंही त्यांना पैशाची काही अडचण नसल्यामुळे त्यांना डोनेशन भरायला काही अडचण नव्हती. पण शेवटी तिची फी वगैरे काही लागली नाही. ॲडमिशन होऊन गेलं. आता त्या कॉलेजचे प्रिन्सिपल वगैरे एवढ्या मोठ्या माणसाची पोरगी ॲडमिशन घेते म्हटल्यानंतर त्याच्यावरती लक्ष ठेवून होते. का तर आपल्या कॉलेजची ही किंमत वाढेल. आता ही स्वाती 11वीमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर क्लासमध्ये बसायला लागली. शिक्षक कौतुक करायची, एवढी मोठी पोरगी आपल्या कॉलेजमध्ये आपल्या क्लासमध्ये आहे, आम्ही तिला शिकवतोय. खास करून त्याच्यावरती जास्त लक्ष असायचं. सगळ्या कॉलेजमध्ये तिचा एक वेगळाच औरा होता. औरा म्हणजे कसं, तिचा एक वेगळा मान सन्मान होता. एवढी मोठ्या गाडीत येते, नोकर चाकर, तरी पोरगी एवढी साधी सिंपल राहते. आता त्या कॉलेजची सगळी पोरं विचार करायची की ज्यासोबत जर आपलं जुळलं, आपला विषय सेट आहे, आपल्याला काहीच काम करायची गरज नाही. अशा प्रकारे भरपूर पोरं तिच्यावरती लाईन मारायची. तिला विचारायलाही जायची, पण ती स्वाती तिच्या ड्रायव्हरला सांगून त्यांना मारायची. त्यावेळेला ती पोरं घाबरायची. त्या कॉलेजमधलं आता कोणीही तिच्या नादी लागत नव्हतं. फक्त मैत्रिणी होत्या. त्या मैत्रिणी पण अशा बेकार परिस्थितीमध्ये राहणाऱ्या, कशीही वागणाऱ्या, बाहेरून आलेल्या हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या, कुठल्याही पोरासोबत बोलणं, कशीही मौज मस्ती करणे. या स्वातीसोबत त्यांनी फक्त याच्यासाठी मैत्री केली होती की तिच्याकडला जो पैसा आहे तो आपण खर्च करू शकेल. पैशाची कसलीही अडचण नव्हती स्वातीला. तीही त्यांना कॅन्टीनमध्ये नेऊन जेवढं काय बिल होईल ती स्वतः द्यायची, कारण तिलाही मैत्रिणींची गरज होती. ज्या वेळेला या कॅन्टीनमध्ये बसायच्या त्यावेळेला त्या स्वातीला म्हणायचे की काय तुझं झेंडू आयुष्य आहे, एवढा पैसा असून काय उपयोग आहे, दिसायला एवढी सुंदर आहे, तू आत्ता उभं राहिली तर 4 पोरं तुझ्यापाशी येऊन उभं राहतात, पण तू त्यांना भावच देत नाही. कसली मजा असते तुला माहीत नाही म्हणाले. एवढी जर मजा येते ना त्या गोष्टीत. आता या स्वातीला पटवत होत्या, पण स्वातीला पटत नव्हतं. म्हणायचे खावा आणि जावा तुम्ही इथून. आता 11वी तर पूर्ण झाली होती. 12वीचा क्लास चालू होणार होतं. त्यावेळेलाच त्यांच्या कॉलेजमध्ये एक नवीन ॲडमिशन झाले त्यांच्या क्लासमध्ये. सुनील नावाच्या पोराचं. एकदम टपोरी पोरगा. दुसऱ्या कॉलेजमधून रस्टिकेट केलेलं होतं. पोरींच्याच नादापायी भांडणापायी. हा सुनील त्या ठिकाणी आला. त्याचं लक्ष या स्वातीवरती गेलं. त्याला वाटलं की हिच्यासोबत जर जुळलं, सेटच आहे आयुष्य, मला काहीच करावं लागणार नाही. एकतर त्याला काम करायची सवय नव्हती. त्यावेळेला त्याने ट्राय करायला चालू केलं. त्या स्वातीने ड्रायव्हरला सांगून त्याला मार बसवला, पण तो ऐकणाऱ्यातला नव्हता. आता त्याच्या रागावरती आला, तो इगोवरती म्हणला की माझ्या मान सन्मानाची गोष्ट आहे,
हिला मी पटवून सोडणारच काही जरी झालं तरी. हा जो सुनील आहे प्रयत्न करत राहिला. दुसरीकडे स्वातीचं वय वाढतं होतं आणि अशा वयामध्ये आलेली होती की तिलाही आता शरीर संबंध करायची किंवा एखाद्या पुरुषासोबत मैत्री करायची गरज भासत होती. तिच्या पोरी ही मैत्रिणी तिला समजावत होत्या, तिला अश्लील व्हिडिओ दाखवायचे. आता तिची इच्छा व्हायला लागली होती. तिने विचार केला की आता आपण आपल्या आयुष्यामध्ये एखाद्या माणसाला एंट्री द्यायला पाहिजे. एंट्री द्यायला म्हणलं की दरवाजा ओपन करायला आणि तो सुनील त्या ठिकाणीच उभा होता दरवाजामध्येच. तो घुसला की आतमध्ये. या स्वातीच्या मनामध्ये अगोदरच सुनीलबद्दल एक दया होती. त्याला मार खावा लागला होता तिच्यामुळे. तर त्यामुळे आता ही त्याला सॉरी बोलते. दोघांमध्ये बोलणं चालणं चालू होतं. हा जो सुनील आहे तिला फिरायला घेऊन जायचा बाहेर. आता तिला भारी वाटत होतं. अशा प्रकारे ती कधी जगली नव्हती. असं आयुष्य तिला जगायचा. तिला सिगरेट द्यायचा, दारू द्यायचा. म्हणजे आता तिला एक चांगलीच बेकार सवय लावली होती. पैशाची कसलीही कमतरता नसलेली सगळा खर्च ही स्वाती उचलायची. या सुनीलला पण एवढंच पाहिजे होतं. हा सुनील म्हणतो की आपण एवढे दिवस झाले फिरतोय, आपलं प्रेम आहे, मी लग्न करणार आहे, संबंध कधी बनवायचे. स्वातीला पण एवढंच पाहिजे होतं. ही स्वाती म्हणली की पण सुरुवातीला ही स्वाती नकार द्यायची, उघड नाटक करायची. पण 2-3 दिवसानंतर अजून त्या सुनीलने विचारल्यानंतर स्वाती म्हणाली ठीक आहे 2-3 दिवसानंतर बनवू. सुनील खुश झाला आणि सुनील म्हणाला की ठीक आहे, मी 3 दिवसानंतर आपला रविवार आहे, एक्स्ट्रा क्लास म्हणून तू ये आणि आपण एका हॉटेलमध्ये जाऊ. त्या रविवारच्या दिवशी स्वाती तसंच करते. घरी सांगते एक्स्ट्रा क्लास आहे म्हणून कॉलेजला येते. गाडी वगैरे काय आणत नाही. सुनील आणि स्वाती दिवसभर फिरतात आणि रात्रीच्या 7 ते 8 वाजता कॉलेजच्या शेजारी असलेल्या एका रूमवरती जातात आणि त्या ठिकाणी संबंध बनवायला लागतात. आता ही जर पहिलीच वेळ होती आणि हा सुनील एकदम रंगलेला माणूस. त्याने कोंडोम आणले होते. कोंडोम त्याने घातली आणि संबंध बनवायला लागला. पण पहिलं कोंडोम आतमध्ये सटकून राहिलं. दुसरं कोंडोम त्याने लावलं, ते पण आतमध्ये सटकून राहिलं आणि जसे झटके मारल तसे ते आत सरत गेलं. आता अशा प्रकारे त्या स्वातीला तर काही समजलं नाही. पण ती आनंद घेत होती, मजा घेत होती. त्यावेळेला तिला समजलं नाही. 3 कोंडोम असेच आतमध्ये राहिले करताना ती दिवस तसाच गेला. दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी तिच्या अचानक पोटात दुखायला लागलं. पण त्या स्वातीने काही लक्ष दिलं नाही. म्हणाली की काहीतरी झालं असेल. गोळी वगैरे घेतली, पेन किलर घेतली. ती पेन किलरमुळे तिचं पोटात दुखायचं राहिलं. पण तिचं पिरियड्स येणार होती. आता पिरियड्स थांबले होते. कॉलेजमध्ये आल्यानंतर अचानक ती बेहोश पडली. त्या शाळेचे शिक्षक तिला डॉक्टरांकडे घेऊन गेले आणि ही पूर्ण गोष्ट उघड झाली. तिच्या वडिलांनी तिला घरी घेऊन गेल्यानंतर पूर्ण गोष्ट विचारल्यावर सांगितली. त्यावेळेला तिच्या वडिलांनी सुनीलला बोलवलं आणि त्या ठिकाणी बांधून मारहाण केली त्याच्यासोबत. आता एवढी मारहाण जबरदस्त होती, त्या सुनीलचा जागीच मृत्यू झाला होता. या सुनीलचे घरचे शोधत होते त्याला. सुनीलच्या घरच्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली. त्यावेळेला पोलिसांनी चौकशी केल्यावर त्याचं शेवटचं लोकेशन स्वातीच्या घरचं निघालं. पोलीस गेले पण काही संबंध नाही म्हणाले आमचा. या स्वातीच्या वडिलांनी लगेच एकदम हायकमांडला फोन लावला आणि या पोलिसांना माघारी पाठवलं. पण हे जे सुनीलचे वडील आहेत त्यांनी आता पोलिसांच्या पुढे धरणा दिला. तर पोलिसांना नाईलाजाने पूर्ण चौकशी करावी लागली आणि स्वातीचे वडील यामध्ये दोषी आढळले. आता तसं बघायला गेलं तर स्वातीच्या वडिलांची काही चूक नव्हती. कारण हे असं केलं तर तिच्या पोरीसोबत त्यांची इज्जत जाणार होती. त्यांनी केलं ते काही लोक म्हणतील बरोबर आहे, काही म्हणतील चूक आहे. पण घटना घडून गेली होती. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. आता हे जेलमध्ये आहेत. त्यांना कोर्ट शिक्षा देईलच. पण या घटनेमधून आपल्याला एवढं समजतं की आपल्या घरातल्या ज्या पोरी वगैरे आहेत त्यांच्यावरती लक्ष देणं आपली काळजी आहे. त्यांच्यावरती नीट लक्ष ठेवायला पाहिजे. आपला समाज या ठिकाणी खूप बिघडत गेलेला आहे. याच्यापासून दूर राहिलं पाहिजे. बाकी तुमचं याच्याबद्दल काय मत आहे मला कमेंट करून नक्की सांगा.